पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये ऐन मध्यरात्री लाईट गेल्याची बातमी पुढार न्यूजनं दाखवलेली होती आणि त्यानंतर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याची दखल घेतलेली आहे। या संदर्भामध्ये अहवाल घेणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली। अवघ्या काही दिवसांपूर्वी जिथं बलात्काराची घटना घडली होती त्याच स्वारगेट बस स्थानकामध्ये मध्यरात्री तब्बल 3 तास लाईट गेल्याची बातमी ही पुढारी न्यूजनं दाखवलेली होती। स्वारगेट बस स्थानकाचा संपूर्ण परिसर काळोखात बुडालेला होता। या काळ्या कुट्ट अंधारामध्ये महिला आणि पुरुष प्रवाशांचे प्रचंड हाल झालेच। शिवाय या घटनेमुळे एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। स्वारगेट मध्ये काल लाईट गेली होती 3 तास। अहवाल येणार आहे संध्याकाळी। सर स्वारगेट मध्ये काल लाईट गेली होती 3 तास। अहवाल येणार आहे संध्याकाळी। सर स्वारगेट मध्ये काल लाईट गेली होती 3 तास। अहवाल येणार आहे संध्याकाळी।